इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणुकीची बिंगुल वाजलेला आहे. आचारसंहिताही लागलेला आहे. काल भाजप आणि शिवसेनेची बैठक पार पडली. यामध्ये महायुती म्हणूनच लढणार असा बैठकीमध्ये सांगण्यात आलं. बातम्या प्रसारित झाल्या. जर इचलकरंजी शहरातील अजित पवार गटाचे आपल्याबरोबर जांभळे साहेब आहेत. जांभळे गटाला काल निमंत्रित नव्हतं का होतं, त्यामुळं थोडीशी महायुतीमध्ये बिघडलेली वाटत होती. पण आपण त्यांच्याशीच जाणून घेऊया. काय सांगाल जांभळे साहेब, तुम्ही जिल्ह्याचं नेतृत्व करता, पण महायुतीची काल बैठकीमध्ये शिवसेने भाजपच्या बैठकीमध्ये आमदारांनी जिल्हाप्रमुख शिवसेने बैठक घेतली. काय सांगाल? काल त्यांची जी काय बैठक होती त्याबद्दल आम्हाला काही माहिती नव्हतं आणि आम्हाला तसा बैठकीचा काही निरोप नव्हता. पण काल जी काही बातमी आली तसं काही काल त्या ठिकाणी महायुती संदर्भात इचलकरंजीच्या बाबतीत घडलेलं नाही आहे. आणि आमचा जो काही निर्णय होईल तो मुश्रीफ साहेबांसोबत लवकरच आमची बैठक महायुती संदर्भात होईल आणि मुश्रीफ साहेब जो काही निर्णय घेणार आहेत तोच अंतिम राहील. जर बैठकीमध्ये जर ठरलं की बाबा शिवसेना भाजप जर लढत असतील तर राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढत असेल तर मग तुमची तयारी कशी असेल? नाही, 100% जो काय आम्हाला वरिष्ठ नेते आम्हाला जो काय आदेश देतील तो 100% आम्ही पाळून आम्ही त्यांच्या हिशोबानंच आम्ही काम करणार आहे. जर आम्हाला वरिष्ठांनी म्हटलं स्वबळावर लढा तर स्वबळावर लढणार, महायुती करून लढा म्हटले तर महायुतीवरून. जसं आम्हाला समाधानकारक सीटा मिळाल्या की आम्ही महायुती म्हणून लढेन, पण आम्हाला समाधानकारक नाही मिळाल्या, वरिष्ठांचा जसा आदेश येईल त्या पद्धतीनं आम्ही पुढची निवडणूक इचलकरंजी महानगरपालिकेची लढणार. इचलकरंजी महानगरपालिकेची पहिल्यांदाच महापालिकेची निवडणूक होत आहेत, त्यासाठी सामोरं जात आहेत. तरी तुमची महायुतीकडे किती जागांसाठी मागणी आहे? ते सर्व यादी आम्ही वरिष्ठांकडे आमच्या दिलेली आहे आणि ते त्या संदर्भात सगळे वरिष्ठ लोक बैठक करून तो निर्णय घेतील. मग काल कुठेतरी बातम्या आल्यानंतर कुठेतरी नाराजीचा सूर अजित पवार गटामध्ये उमटला होता. मग काय वाटतंय की जाणून बुजून माहितीमध्ये तुम्हाला डावललं जाते का? नाही, नाराजी असं काय नाही, पण तो प्रकार जो काय ऐकायला आला तो काय आमच्या पचनी पडला नाही. पण आपण एखादं महायुतीमध्ये आपण काम करत असताना सर्वांना समाविष्ट करून जर काही निर्णय होत असेल तो स्वागतार्ह आहे. पण जर बाजूला घेऊन होत असेल तर त्याचं आम्ही काय कधी स्वागत करणार नाही. जर मुश्रीफ साहेबांनी सांगितलं की आपल्याला महायुती म्हणूनच लढायचं आहे, तर मग तुमची जागा जर जास्त मागणी असल्याने मुश्रीफ सांगितलं आपल्याला एवढं घेऊन एवढं लढायचं आहे तर तुम्ही समाधानी राहाल? शेवटी वरिष्ठांचा निर्णय अंतिम राहील आणि जो काय मुश्रीफ साहेब निर्णय घेतील तो अंतिम असणार. आपल्यावर हे होते जांभळेकडे सुहास जांभळे यांनी सांगितलं की जो अंतिम निर्णय मुश्रीफ साहेब सांगतील, वरिष्ठ सांगतील त्या निर्णयासरच इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक लढवली जाईल. कॅमेरामॅन निखिल विसेचे मी साईनाथ जाधव, TV 9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.